नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्यांच्यावर आपले फोकस असायला पाहिजे येणाऱ्या वीकमध्ये. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिला अपडेट आहे युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्ह इंटरेस्ट रेटच्या डिसिजनचा अपडेट. आणि मित्रांनो, हा आहे 10 डिसेंबर 2025ला. आणि मित्रांनो, अमेरिकेत रेट कट होऊ शकतो 0.25% अशी अपेक्षा आहे. तुम्ही इथे बघू शकता, करंटली रेट आहे 4%चा. आणि 10 डिसेंबर 2025ला अमेरिकेत 0.25%चा रेट कट होऊ शकते अशी अपेक्षा आहे. येथे आपण फोरकास्टमध्ये बघू शकतो 4%ने 3.75%. म्हणजे इथे मार्केटला अपेक्षा आहे की 10 डिसेंबर 2025ला अमेरिकेत 0.25%चा रेट कट होऊ शकतो. आणि मित्रांनो, अमेरिकेत रेट कट होईल की नाही हे तर आपल्याला 10 डिसेंबर 2025लाच ॲक्च्युअलमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, 10 डिसेंबर 2025 ही डेट लक्षात ठेवायची, कारण 10 डिसेंबर 2025 याच तारखेला आपल्याला माहीत पडेल की युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेत रेट कट होईल की नाही. आणि मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस डेटा बघितला तर लगातार 2 मीटिंगपासून अमेरिकेत रेट कट झाला आहे. 17 सप्टेंबर 2025 इथे अपेक्षा होती की 0.25%चा रेट कट होईल. आणि मित्रांनो, तो रेट कट झाला सुद्धा 4.50%ने 4.25%. नंतर नेक्स्ट मीटिंग होती 29 ऑगस्ट 2025ला. आणि इथे देखील अपेक्षा होती की रेट कट होईल 0.25%चा. आणि रेट कट ॲक्च्युअलमध्ये देखील झाला होता 29 ऑक्टोबर 2025ला 0.25%चा. 4.25%ने 4%. आणि मित्रांनो, आता जी मीटिंग होणार आहे 10 डिसेंबर 2025ला, इथे देखील अपेक्षा आहे की 0.25%चा रेट कट होईल. आणि ॲक्च्युअलमध्ये होईल की नाही हे तर आपल्याला 10 डिसेंबर 2025 या डेटलाच पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, या अपकमिंग वीकमध्ये आपल्याला इंडियाचा CPI म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्सचा डेटा, म्हणजे इंडियाचा नोव्हेंबर 2025 या महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे 12 डिसेंबर 2025ला. आणि मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस डेटा बघितला तर इंडियाचा सप्टेंबर 2025 या महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा 13 ऑक्टोबर 2025ला आला होता. आणि इथे अपेक्षा होती की 1.70% येईल, परंतु ॲक्च्युअलमध्ये आला होता 1.54%. नंतर ऑक्टोबर 2025 या महिन्याचा इंडियाचा इन्फ्लेशनचा डेटा जो आपल्याला पाहायला मिळाला होता 12 नोव्हेंबर 2025ला, इथे अपेक्षा होती की इंडियाचा इन्फ्लेशनचा डेटा येईल ऑक्टोबर 2025 या महिन्याचा 0.48%, परंतु तो ॲक्च्युअलमध्ये कमी होऊन आला होता 0.25%. म्हणजे मित्रांनो, आपला जो इंडियाचा इन्फ्लेशनचा डेटा आहे तो लगातार अपेक्षापेक्षा कमी येत आहे. आणि मित्रांनो, इन्फ्लेशनचा डेटा कमी होणे हा एक पॉझिटिव्ह मानला जातो. आणि मित्रांनो, आपल्याला आता नोव्हेंबर 2025 या महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा 12 डिसेंबर 2025ला पाहायला मिळणार आहे. म्हणून मित्रांनो, 12 डिसेंबर 2025 ही डेटसुद्धा खूप इम्पॉर्टंट राहणार आहे, जे आपल्याला येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, आपल्याला येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये ICICI बँक लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी ICICI प्रुडेन्शियल AMC म्हणजे ॲसेट्स मॅनेजमेंट कंपनीचा IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग पाहायला मिळणार आहे. आणि हा ओपन होऊ शकतो 12 डिसेंबर 2025ला. आणि या IPOची लिस्टिंग आपल्याला पाहायला मिळू शकते
19 डिसेंबर 2025ला. आणि मित्रांनो, हा जो IPO राहणार आहे, हा राहणार आहे 10,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, हा जो IPO आहे, हा प्युअरली OFS राहणार आहे. म्हणजे या IPO मध्ये एकही फ्रेश शेअर इश्यू होणार नाही. आणि मित्रांनो, जो IPO प्युअरली OFS असतो, हा एक नेगेटिव्ह मानला जातो. कारण मित्रांनो, OFS म्हणजे हा IPO फक्त एक्झिस्टिंग प्रमोटर्स आणि एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सला कंपनीमधून कंपनीमध कंपनीमधून एक्झिट करायचे असते, त्याकरिता हा IPO येत आहे, हे हे इंडिकेट करते. आणि मित्रांनो, ज्या IPO मध्ये फ्रेश शेअर इश्यू होते आणि मित्रांनो, ज्या IPO मध्ये फ्रेश शेअर इश्यू करून कंपनी पैसे म्हणजे फंड जुटवते, त्या फंडचा उपयोग कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी करते. म्हणून मित्रांनो, जो IPO फक्त प्युअर OFS असतो, हा एक नेगेटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, हा जो ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा IPO राहणार आहे, हा प्युअरली OFS राहणार आहे. आणि याच्या IPO मध्ये प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्स 9.9% हिस्सेदारी सेल करणार आहे. म्हणजे 4.98 कोटी इक्विटी शेअर सेल करणार आहे. आणि हा ओपन होणार आहे 12 डिसेंबर 2025ला. आणि मित्रांनो, मिशो ही कंपनी शेअर मार्केटमध्ये डेब्यू करणार आहे 10 डिसेंबर 2025ला. आणि मित्रांनो, या कंपनीवर देखील फोकस ठेवायचे आहे, कारण ही कंपनी लिस्ट होणार आहे शेअर मार्केटमध्ये 10 डिसेंबर 2025, म्हणजे येणाऱ्या अपकमिंग वीक मध्ये. चला मित्रांनो, आता आपण FIs आणि DIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा डेटा बघूया. तर मित्रांनो, परत एकदा FIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने आपला सेलिंग मोड ऑन केला आहे. जर आपण मागल्या वीकचा डेटा बघितला तर FIsने निवड फक्त सेलिंग केली आहे. आपण येथे बघू शकतो, FIsने 1 डिसेंबरला 1171 कोटी रुपयांची सेलिंग केली आहे. 2 डिसेंबरला 3642 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. 3 डिसेंबर 2025ला 3206 कोटी रुपयाची परत सेलिंग केली आहे. तसेच 4 डिसेंबर 2025ला 1944 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. आणि शुक्रवारी म्हणजे 5 डिसेंबर 2025ला देखील FIsने 438 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तसेच जर आपण दुसरीकडे बघितले म्हणजे आपल्या DIs म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सकडे, तर ते आपल्या मार्केटला सपोर्ट देण्यासाठी लगातार खरेदारी करत आहे. 1 डिसेंबरला DIsने 2558 कोटी रुपयाची खरेदारी केली आहे. 2 डिसेंबरला 4645 कोटी रुपयाची खरेदारी केली आहे. 3 डिसेंबर 2025ला 4730 कोटी रुपयाची खरेदारी केली आहे. 4 डिसेंबर 2025ला 3661 कोटी रुपयाची खरेदारी केली आहे. आणि 5 डिसेंबर 2025ला 4189.17 कोटी रुपयाची DIsने खरेदारी केली आहे. म्हणजे DIsने फक्त खरेदारी केली आहे आणि दुसरीकडे FIsने निवड सेलिंग केली आहे. एकही दिवशी FIsने खरेदारी केलेली नाही आणि दुसरीकडे DIsने एकाही दिवशी मागल्या वीकमध्ये सेलिंग केलेली नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघितले जे आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये फोकसमध्ये ठेवायचे आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.